अजितदादाच्या पोरानं म्हणजेच पार्थ पवारनं कोट्यावधीचा घोटाळा केला जमिनीच्या बाबतीतला, बरं का. मग आता ही मीडियावाले आहेत. मग मीडियावाले लागले की अजितदादाच्या मागं पळायला. पहिलं तर अजितदादा पळायलाच लागले, मीडियाला उत्तरं दिले नाहीत. पुन्हा कसं तरी मीडियाच्या समोर आले. आता मीडियाच्या समोर आले, मीडिया प्रश्न विचारायल्यावर अजितदादांनी काय उत्तर द्यावं की म्हणे मला माहीतच नाही, त्यानं जमीन खरेदी केलेली मला माहीतच नाही. अजितदादा, तुम्हाला हेही तरी माहित आहे का की तो पट्ट्या तुमचाच आहे, म्हणजे तो पोरगा तुमचाच आहे? हे तर नक्की आहे ना? नाही, विषय कसा आहे, अहो साधी पेन्सिल घ्यायचं म्हणलं तर पोरं बापाला विचारतात हो. पण एवढी सगळी जमीन लुटली, एवढी सगळी जमीन एवढ्या स्वस्तात लाटली, आणि तुमच्या पोट्टेनं तुम्हाला नाही सांगितलं का? मग मी काय म्हणते अजितदादा, अहो तुम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमकं टमकं बनलेत कशाला हो? तुम्हाला जर तुमच्या घरातलेच विचारत नाहीत तर ह्या जनतेनं कारभाराचं कसं तुम्हाला विचारायचं? एकंदरीत काय तर तुम्हाला तुमच्या घरातच मान नाही. कारण मी आधीच काय म्हणलं, अहो साधी पेन्सिल घ्यायचं म्हणलं तर पोरं बापाला विचारतात. गरीब कुटुंबातलं सुद्धा पोरग बापाला विचारतं की आपण असा असा व्यवहार करायचा का? तुमच्या पोरानं तुम्हाला एवढा कोट्यावधीचा व्यवहार करताना विचारलं नाही का हो? अरे कसले तुम्ही उपमुख्यमंत्री अजितदादा मग? कारण तुम्हाला घरातले लोक विचारणा गेले, घरातले लोक किंमत दिना गेले, आणि तुम्ही गेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनायला. अहो तुम्हाला तुमचं कुटुंब चालवता आलं नाही, मग तुम्हाला तुमच्या कुटुंबात मानपान दिला नाही तर ह्या जनतेनं कसा तुम्हाला मानपान द्यायचा हो? तुम्ही महाराष्ट्र कसं चालवणार जर तुम्हाला कुटुंबातल्याच घडामोडी माहीत होत नाहीता, कुटुंबातल्याच घडामोडी कोण सांगत नाही, तर महाराष्ट्रातल्या घडामोडीवर तुमचं कसं? म्हणजे काय तुम्ही फक्त लाटण्यासाठी भ्रष्टाचार करण्यासाठीच मंत्रीपद घेताय, आमदार खासदार पद घेताय का काय पिढ्यान पिढ्या? अहो कसं असतं अजितदादा, घरात एक मत, गावात पत आणि शेतात खत खूप गरजेचं आहे. शेतात खत टाकला तरच शेती पिकती. घरात एक मत असलं तर कुटुंब टिकतं, आणि गावात पत असली, पत म्हणजे वजन किरडेट, तरच आपला मान सन्मान वाढतो. पण ह्याच्यापैकी तुमच्याकडं काहीच दिसना की. एवढं शेतकऱ्याला उपदेश दिले राव के म्हणे सारखंच फुकटात सारखंच माप फेडायला शिका, कष्ट करायला शिका. काय हो अजितदादा, तुम्ही पोराला कधीच शिकवलं नाही का की सारखंच कसं जनतेचं लाटायचं? मी 70 कोटीचा भ्रष्टाचार केला बाबा, तू आता कशाला भ्रष्टाचार करतो? नाही, बरोबर आहे. बाप तसा बेटा न कुमार तसा लोटा, पाटाचं पाणी शेवटी पाटानच जाणार की हो. जसे तुमचे संस्कार तसे जे तुम्ही कराल ना, पेराल तेच उगवतं. कारण गहू पेरल्यावर ज्वारी थोडीच उगवणार आहे. मग तुम्हीच भ्रष्टाचार केला तर आता ती पोट्टा काय करणार आहे? आणि आता लागलेत मग सपादनी करायला की मला माहित नाही. अहो कुटुंबातल्या गोष्टी तुम्हाला कुठं माहित नसत्यात होई तवा. आणि जर मग तुम्हाला कुटुंबातलेच लोक सांगत नाही तर जमिनी खरेदी विक्रीचे एवढे मोठा व्यवहार केलाय आणि तुमच्या पोरानं तुम्हाला सांगितलं नाही, तर तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राहू नका बाबा, सरळ राजीनामा द्या. कारण कसं हो, तुम्हाला तुमच्या घरातले विचारणा गेले ना, आम्ही का विचारायचं तुम्हाला? समाजात तुम्हाला एक गंमत सांगते, कसं असतं, पारावर बसून एखादा पुरुष लय बोलायला लागला आणि त्याची बायको भिना गेली ना, तर त्याला लोक म्हणतात तो आम्हाला लय नको ज्ञान सांगू, तुला घरात तुझी बायको भीती का? असं तुमचं काम झालं. सभेत बड्या बड्या बाता आणि खाई लाता. घरात कोण विचारणा गेलं आणि लागलेत आमच्या शेतकऱ्याच्या कर्जमाफीवर भुकायला वेळोवेळी. आता माझ्या लक्षात आलं, तुम्ही 5 किलो गहून 5 किलो तांदूळ देतो शेतकरी बांधवांना का म्हणला होता सांगतो द्यायला फडणवीस साहेबाला. तुम्हाला घरात किंमत 5 किलोची बी नाही हो, म्हणून तर म्हणले होते राव. म्हण सारखंच फुकटात सारखं.
इथं कर्म केलं ना, इथंच फेडायचंय अजित दादा. शेतकऱ्यांना सांगून किती दिवस झालत, पाडले की तुमचे व्यवहार बाहेर द्यावानं. मग किती लुटायचं हो, किती लुटायचं, जनतेला इकडून लुटायचं. आणि शेतकऱ्यानं तुम्हाला कर्जमाफी मागितली होती बरं का. शेतकरीनं भीक मागितली नव्हती. त्यांच्या कष्टाचं आणि ते स्वाभिमानानं कमवलेलं होतं ती पाण्यात गेलतं आणि कर्जमाफी मागितली होती. मग तुम्ही तर एवढा भ्रष्टाचार करून लुटलेलं द्यायले नव्हते आम्हाला कर्जमाफी देताना. शेतकऱ्यांनी शेतसारा भरलेला असतो आणि सगळे टॅक्स भरलेले असतात, सबसिड्या भरलेल्या असतात. ह्याच्यातूनच जमा केलेल्या पैशातून आम्हाला द्या म्हणत होते. तरी तुम्ही किती बोलून निघलेत. आता मी म्हणते, मग तुम्ही तुमच्या पोरालाही शिकवलं नाही का? आणि तुम्ही माहित नाही म्हणताय राव, की मला माहिती नाही म्हणे. पोरानं जमीन घेतलेली सुद्धा माहिती नाही. कसं व्हायची दादा असं? पोरानं जमीन घेतलेली, मंत्री आहेत तुम्ही, तुम्हाला घरात किंमत देणं गेले. आश्चर्याची गोष्ट आहे. व्हिडिओ मध्ये नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करा, सोबत जे बेल आयकॉन आहे त्याला दाबा, तोडा, फोडा, जे करायचं ते करा, पण चॅनल नक्की सबस्क्राईब झालं पाहिजे, कारण चॅनल सबस्क्राईब करणं आणि लाईक करणं एकदम फ्री असतं.